नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये भरपूर दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ टाकत नव्हतो मित्रांनो. त्यामागील उद्देश असा होता मित्रांनो की आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये कोंबडे होते मित्रांनो आणि कोंबड्या ह्या कमी प्रमाणात होत्या. तर कोंबडे जे होते मित्रांनो ते कोंबड्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो. आणि आपले श्रावण महिन्यामध्ये 5 ते 6 कोंबड्यांनी मारून टाकल्या मित्रांनो. तर आपण पोळ्याच्या करला आपल्याकडे असलेले 16 कोंबडे जे होते मित्रांनो हे 500 ते 600 रुपये पर नगाप्रमाणे आपण 16 कोंबडे विकले. आणि आता आपल्याकडे जे पक्षी आहेत मित्रांनो त्या पक्ष्यामध्ये आपल्याकडे 6 कोंबड्या आणि 1 कोंबडा आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याकडे 7 पक्षी आता आपल्या होममेड इन्क्युबेटरद्वारे तयार केलेले प्युअर गावरान 7 पक्षी आहे मित्रांनो. आणि त्या 7 पक्ष्यामध्ये मित्रांनो 1 कोंबडा म्हणजे नर आहे आणि बाकीच्या 6 मादा आहे मित्रांनो फिमेल. तर यांनी 15 दिवस झाले मित्रांनो अंडे देणे चालू केलेले आहे. आणि मी तुम्हाला भरपूर दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ न टाकण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो की मला मुलगा झाला मित्रांनो. तर त्यामुळे माझं सध्या हॉस्पिटलला भरपूर प्रमाणात फेरफार चालू होती मित्रांनो. आणि आज भरपूर दिवसानंतर म्हटलं की आपण आपला जो पोल्ट्रीचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा आपल्या चॅनलला आपण टाकला पाहिजे. आणि त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्या कोंबड्यांना आपण जास्त प्रमाणात अंडे उत्पादन आणि अंड्यांचं उत्पादन चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. यासाठी आपण मित्रांनो रोज यांना आपण पाण्यामध्ये 1 ग्राम कॅल्सी रॉयल्स नावाची एक कॅल्शियमची पावडर असते मित्रांनो. ही पावडर आपण त्यांना टाकत असतो मित्रांनो. या पावडरमुळे मित्रांनो कोंबड्या ज्या अंड्यावर येणाऱ्या असतात वा अंड्यावर आलेल्या असतात मित्रांनो तर यांना कॅल्शियम भरपूर प्रमाणात लागतं मित्रांनो. अंड्यावरील जे सेल असतं मित्रांनो हे सेल तयार करण्यासाठी कोंबड्यांना कॅल्शियमची अत्यंत आवश्यकता असते मित्रांनो. आणि हे आपण कॅल्शियम रॉयल्स नावाची एक पावडर आहे मित्रांनो, कॅल्शियमची पावडर मित्रांनो, ही आपण यांना चालू केलेली आहे. ही आपण यांना तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण यांना ही जे पावडर आहे मित्रांनो ही आपण यांना 6 ते 7 पक्ष्यांना रोज आपण 1 ग्राम पावडर यांना पाण्याद्वारे देत असतो मित्रांनो. याच्याने आपल्या कोंबड्यांसाठी लागणारं जे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे मित्रांनो हे बिलकुल कमी पडत नाही. आणि कोंबड्या अंडे कंटिन्यू आणि चांगल्या प्रकारे अंडे देत असतात मित्रांनो. आणि त्यासाठी लागणारं आपण काही आपलं होममेड जे पोल्ट्री फीड जे तयार करतो मित्रांनो, गहू ज्वारी तांदूळ काही अंगणवाडीतून मिळालेली सुगडी ज्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून मित्रांनो यामध्ये आपण लेअर फीड टाकतो मित्रांनो. CP कंपनीचं 914 नंबरचं लेअर फीड आहे मित्रांनो. हे लेअर फीड आपण यांना आता सध्या चालू केलेलं आहे. या लेअर फीडमुळे आपल्या कोंबड्या अंड्यांचं जे उत्पादन आहे मित्रांनो हे एकदम चांगल्या आणि व्यवस्थित अंडे देतात मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण आपल्या चॅनलवरती अंड्यांचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आता आपण टाकणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो त्या गावरान कोंबड्यांनी आता अंडे द्यायला 10 ते 15 दिवस झाले मित्रांनो. यांनी अंडे द्यायला सुरुवात चालू केलेली आहे. हे आपण तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो आपल्या दिलेल्या गावरान कोंबड्यांनी अंडे. ही आहे मित्रांनो आपली एक अंड्यावर आलेली गावरान कोंबडी. हे आहे मित्रांनो एक अंड. त्यानंतर हे आहेत मित्रांनो इकडे 2 आणि इथे 1 अंड. आपल्याकडे आहे मित्रांनो 7 गावरान पक्षी. त्या 7 गावरान पक्ष्यांमध्ये 1 गावरान कोंबडा आहे मित्रांनो आपल्याकडे. आणि 6 गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो. तर त्या 6 गावरान कोंबड्यांमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आज आपल्या 5 गावरान कोंबड्यांनी अंडे दिलेले आहे मित्रांनो. हे तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो. हे आहेत मित्रांनो आपल्या गावरान 6